ठीक आहे. तर आता आपण एफिशियन्सी बद्दल बोलू आणि शेवटचे आहे आउटपुट फ्रिक्वेन्सी. आउटपुट फ्रिक्वेन्सी हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह मध्ये काय काय मिळते आउटपुट फ्रिक्वेन्सी. फुल वेव्ह रेक्टिफायर. आउटपुट फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण वेव्ह फॉर्म्स काढलेले. आपण ऑलरेडी वेव्ह फॉर्म्स काढलेले. इनपुट व्होल्टेज आहे व्हीएसी. हे आउटपुट व्होल्टेज आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आणि हे आउटपुट व्होल्टेज आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. आपण वेव्ह फॉर्म्स ऑलरेडी काढलेले हे, तुम्हाला आठवत असेल तर बघा. अशा प्रकारे हे एसी इनपुट दिलं होतं. हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत तुम्हाला अशा आउटपुट मिळते. पुढच्या हाफ निगेटिव्ह हाफला काहीच मिळत नाही, फक्त पॉझिटिव्ह हाफ अशी मिळते. करेक्ट. आणि फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत कसं मिळतं? आता याला आपण टी म्हणतो. इथे एक सायकल पूर्ण झाली, इथं सुद्धा इथून इथपर्यंत सायकल पूर्ण झाली. इथं मात्र सायकल कुठं पूर्ण झाली? इथं पूर्ण झाली, निम्म्यालाच. हे रिपीट झालं परत, म्हणजे T/2 आलं. बरोबर आहे. समजा ह्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल, तर हाफ वेव्ह रेक्टिफायरला टी तेवढाच राहतो. याचा अर्थ याची फ्रिक्वेन्सी किती राहणार? 50 हर्ट्झच राहणार. इथं मात्र टी निम्मा होतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल होणार. टी आणि एफ आपल्याला माहिती अपोजिट ऑफ इच अदर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर इथे फ्रिक्वेन्सी किती होणार? 100 हर्ट्झ. करेक्ट. आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ half wave rectifier is same as the input frequency, whereas output frequency of full wave rectifier is twice that of the input frequency. आलं का लक्षात सगळ्यांच्या? आलं का सगळ्यांच्या लक्षात? आउटपुट फ्रिक्वेन्सी कशी काढली मी? तर हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत 50 हर्ट्झ आहे, कारण ही वेव्ह रिपीट होती परत. जसा याचा टी टाइम पिरियड आहे इनपुट वेव्हचा, तसाच हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुटचा टाइम पिरियड सुद्धा टीच येतोय. परंतु फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये मात्र सायकल डबल होती एका ह्याच्यामध्ये. एक एसी सायकल मध्ये फुल वेव्हच्या 2 सायकल्स होत आहेत. इनपुटच्या एका सायकल मध्ये फुल वेव्ह रेक्टिफायरच्या 2 सायकल्स पूर्ण होतात.
म्हणून आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी इज डबल. जर याची इनपुटची एसी फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर फुल वेव्ह रेक्टिफायरची आउटपुट फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज तुम्हाला दिसेल, इनपुटच्या बरोबर डबल. So this is the comparison between the half wave rectifier and full wave rectifier. सेंटर टॅपच्या बाबतीत आहे तेच, कारण सेंटर टॅप हा फुल वेव्ह रेक्टिफायरचाच भाग आहे, त्याच्यामुळं सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर, या दोन्हीच्या बाबतीत आउटपुट फ्रिक्वेन्सी इज डबल दॅट ऑफ द इनपुट फ्रिक्वेन्सी असं म्हणू शकतो. येते लक्षात? Okay. So now I will go to one of the examples based on this. आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व करू. तुम्हाला येते का सॉल्व करता बघा. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. इथे दिसतंय तुम्हाला, मी काढतोय इथे. प्रायमरी, इथं आपण 230 व्होल्ट एसी 50 हर्ट्ज सप्लाय दिलेला आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे, ही सेकंडरी, इथं डायोड आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर, इथं आरएल आहे, लोड रेजिस्टन्स, इथं आपल्याला आउटपुट डीसी मिळतं. आणि आपण इथं व्हीएस एसी देतो, सेकंडरी व्होल्टेज व्हीएस. हा डायोड आहे. असं गृहीत धरा की हा आरएल ची व्हॅल्यू 100 ओहम आहे. ओके, हा जो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे तुम्हाला, ह्याचा टर्न्स रेशिओ आहे 5:1. 5 जर प्रायमरीच्या टर्न्स असतील तर एकच सेकंडरीची टर्न, या हिशोबानं. ठीक आहे. डायोड सिलिकॉन दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामुळे त्याच्या ज्यावेळेस डायोड ऑन होईल त्यावेळेस त्याच्या अक्रॉस किती ड्रॉप तयार होईल, 0.6 व्होल्ट. आपल्याला माहिती, कट इन व्होल्टेज ऑफ द डायोड इज 0.6 व्होल्ट. तर तुम्हाला काय काय काढायचंय, डीसी आउटपुट पॉवर, फाइंड डीसी आउटपुट व्होल्टेज, सेकंड रिपल फॅक्टर, थर्ड efficiency, and fourth PIV. या 4 व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे. हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट दिलेलं आहे आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये डायोड वापरलेला आहे आपण, सिलिकॉन डायोड आहे, त्याच्यामुळे डायोड ऑन झाला की त्याच्या अक्रॉस 0.6 व्होल्ट तयार होतो. लोड रेजिस्टन्स दिलेला आहे, आरएल 100 ओहम जोडलेला आहे आपण. त्या लोडच्या अक्रॉस किती डीसी व्होल्टेज तयार होईल हे काढायचं आपल्याला, म्हणजे पहिला भाग आउटपुट डीसी व्होल्टेज. त्यानंतर रिपल फॅक्टर तर आपण काढलेलाच आहे, तो आहे तसाच लिहायचा. एफिशियन्सी आपल्याला काढायची आणि पीआयव्ही काढायचं. करेक्ट. त्यासाठी तुम्हाला सेकंडरीचं व्होल्टेज माहित पाहिजे ना. इथं त्यासाठी आपल्याला टर्न्स रेशिओ दिलेला आहे. फॉर्म्युला काय, टर्न्स रेशिओचा आणि ह्याचा
काय फॉर्म्युला? N1V1 इज इक्वल टू N2V2. इथं प्रायमरी म्हणतो आपण. NPVP इज इक्वल टू सेकंडरी NSVS. Correct? So what will be the secondary voltage? VS चा फॉर्म्युला काय आहे? VS is equal to NPVP अपॉन NS. टर्न्स रेशो आपल्याला दिलेला आहे. 5 जर प्रायमरीचे टर्न्स असतील तर 1 सेकंडरीचा टर्न आहे. बरोबर आहे. सॉरी इथे काहीतरी चुकतंय. हा फॉर्म्युला असायला पाहिजे आपल्याला. VP अपॉन टर्न्स रेशियो म्हणजे 1:5 म्हणजे 230 व्होल्ट भागिले टर्न्स रेशियो 1:5 म्हणजे किती येणार? 520 530 म्हणजे तुमचं व्होल्टेज किती येणार आहे? 46 व्होल्ट AC सेकंडरी व्होल्टेज. हे कसलं व्होल्टेज आहे? हे RMS व्हॅल्यू आहे. हे सेकंडरी व्होल्टेज आपण काढलेलं आहे, हे RMS व्हॅल्यू आहे. आपल्याला माहिती आहे RMS व्हॅल्यू वरून आपण मॅक्झिमम व्हॅल्यू पण काढू शकतो. मॅक्झिमम व्हॅल्यू किती येणार आहे? VRMS इज इक्वल टू Vmax अपॉन √2. याचा अर्थ Vmax इज इक्वल टू √2 इंटू VRMS. √2 म्हणजे 1.414 मल्टिप्लाइड बाय VRMS आपण काढलेलं आहे 46 व्होल्ट. किती येईल सांगा? किती येईल? 1.414 इंटू 46. कॅल्क्युलेटरवर करून बघा किती येते. 1.414 इंटू 46 65 येते उत्तर. मॅक्झिमम व्हॅल्यू Vmax. कशासाठी Vmax काढावा लागतो? कारण मला VDC V आउटपुट DC जे आहे VODC जे आहे त्याचा फॉर्म्युला काय? Vmax अपॉन पाय म्हणजेच 65 डिवाइड बाय पाय म्हणजे 3.142 म्हणजे किती मिळेल आपल्याला आउटपुट? 65 भागिले 3.142. वीस 20.68. 20.68. ओके गुड. 20.68 अलग लक्षात. म्हणजे इथं DC व्होल्टेज तुम्हाला किती मिळणार आहे? 20.68. आयडियल. हे आयडियल झालं. याच्यातनं 0.6 व्होल्ट ड्रॉप केलं तुम्ही कारण इथं डायोडच्या अक्रॉस ड्रॉप जाणार आहे 0.6 व्होल्ट. हे जर वजा केलं याच्यातनं तर याच्यात मिळतं आपल्याला जवळपास 20 व्होल्ट. नियर अबाउट 20 व्होल्ट एवढं मिळतं. तर ही व्हॅल्यू आपण काढू शकतो.
डीसी आउटपुट व्होल्टेज. रिपल फॅक्टर आपल्याला माहिती आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत रिपल फॅक्टर किती, डायरेक्टलीच लिहायचं, आर इज 121%. काढायची गरजच नाही, आपल्याला माहिती आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरला रिपल फॅक्टर 121% असतो. एफिशियन्सी मात्र तुम्हाला काढावी लागेल, एफिशियन्सी मात्र काढावी लागेल. एफिशियन्सीचा काय फॉर्म्युला घेणार, मग सांगितलं मी, एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, आठवत नाही का? DC power at output, AC power at input. नाही नाही, फॉर्म्युला काय, DC into IDC हा, upon AC into IAC. तर माहिती आहे आपल्याला एफिशियन्सी किती निघते, एफिशियन्सी हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत 40.6% आयडियल, आयडियली एवढी निघते, बरोबर आहे. हे पण आपल्याला मिळालं. आणि पीआयव्ही किती मिळतोय, पीक इनव्हर्स व्होल्टेज, आता आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढली की किती आली होती, 65 आली होती ना. आता आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढली नाही का, व्ही मॅक्स किती आली होती, 65 च्या दरम्यान घेतला आली, बरोबर आहे का. मॅक्स पीक व्हॅल्यू आली, हाच पीआयव्ही असतो डायोडचा हाफ वेव्ह रेक्टिफायरचा. This is nothing but the PIV of the diode, 65 volt. So in this way you have to solve the example. या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतं. ऍक्च्युली एफिशियन्सीचा आपण जो फॉर्म्युला काढला होता, I² DC into RL upon I² AC इंटू RL नाही येत, ऍक्च्युली RL प्लस RS प्लस RF, हा प्रॅक्टिकल फॉर्म्युला. कारण इथं आपण सेकंडरीचा रेजिस्टन्स पण कन्सिडर केला आणि डायोडचा रेजिस्टन्स सुद्धा कन्सिडर केलेला. ओके, सो आय थिंक वी विल एंड अप हिअर. आपण थांबू इथं, उद्याच्याला आपण परत एकदा कंटिन्यू करू. आपण थांबू आता, तुम्ही तुमच्या पुढच्या पिरियडला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. Okay, sir.